पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावलाय, मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं। यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या। दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणीत सभा घेतल्या। आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित 3 टप्प्यातल्या मतदानाकडे आहे। त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साताऱ्यात सभा होत आहेत, तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचार सभा असतील। तर 6 आणि 10 मे रोजी देखील मोदींच्या सभा राज्यात असतील। 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदी मैदानात उतरतील। 10 मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होती। दरम्यान मोदींचा महाराष्ट्रात मुक्काम का वाढला? महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। लोकसभा जागांच्या बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेशानंतर क्रमांक 2चं राज्य ठरतो। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा जनाधार दिसतोय। महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांना कमी लेखून चालणार नाही हे भाजपला माहिती आहे। उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारांची उघड नाराजी देखील आपण मागच्या काही दिवसात बघितली। उत्तरेप्रमाणे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा तितका प्रभावी नाही आणि म्हणूनच मोदींनी जास्त लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केलंय। 400+ टार्गेट पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या 2014 आणि 2019 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मोदींच्या महाराष्ट्रात सभा वाढलेल्या बघायला मिळतात।